नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी अगदी सोपी आणि पटकन होणारी अशी फ्लॉवरची भाजी ही रेसिपी दाखवणार आहे. तर चला, आपण या ठिकाणी मी एक फ्लॉवरचा गड्डा घेतलेला आहे आणि तो व्यवस्थित धुवून आणि निवडून घेतलेला आहे. स्वच्छ धुवून घेतला अगोदर मिठाच्या पाण्यात आणि नंतर तो निवडून घेतलेला आहे. तर चला, आता या फ्लॉवरची भाजी मी कशी करते हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. आता या फ्लॉवरच्या भाजीमध्ये आपल्याला जास्त कोणतेही मसाले वापरायचे नाही, भाज्या वापरायचे. यामध्ये फक्त फ्लॉवर आणि वाटाणे वापरलेले आहेत. हिरवे वाटाणे मी यामध्ये वापरलेले आहे. तर चला, आता आपण फ्लॉवर ही गरम पाण्यात उकळून घेऊया. आता मी या ठिकाणी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पाणी उकळून घ्यायचं आहे. आणि त्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला फ्लॉवर टाकून घ्यायचे आहे. तर चला, आता या उकळत्या पाण्यात फ्लॉवर आपण उकळून घेऊया. आता ही फ्लॉवर सर्व मी उकळायला टाकलेली आहे आणि ही फ्लॉवर उकळून घ्यायची आहे. जास्त ती शिजवायची नाही, ती अर्धवटच आपल्याला फ्लॉवर शिजवून घ्यायची आहे. आता पाण्याला उकळी आली की ती 5 मिनटं आपण त्यामध्ये फ्लॉवर ठेवू आणि नंतर त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी टाकणार आहे कोथिंबीर, कढीपत्ता आणि वाटाणे. आता हे मी ड्राय वाटाणे भिजत टाकलेले आहेत रात्री. तर आता हे वाटाणे मी भिजवून घेतलेले आहे. तर चला, आपण आता हे भाजी मी कशी करते हे तुम्ही बघा. आता यामध्ये मी मटार काही नव्हती माझ्याकडं, त्याच्यामुळे मी हे वाटाणेच रात्री भिजत टाकले आहेत. आणि आता आपण हे फ्लॉवरचं पाणी सर्व काढून घेऊया. आता हे सर्व पाणी आपण काढून घेतलेलं आहे फ्लॉवरचं आणि कोरडी करून घेतली आहे एकदम. तर बघा, आता हे अशी फ्लॉवर उकळून घेतली आणि अशी याच्यावर चाट मसाला आणि लिंबू वगैरे पिळलं तर अशी सुद्धा खायला खूप सुंदर लागते ही फ्लॉवर. तर बघा, आता यामध्ये मी कढई ठेवली आणि त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकली आहे आणि फोडणी करून घेऊया. आता या फोडणीमध्ये आपल्याला जिरे मोहरी दोन्ही वापरलं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वाटाणे टाकून घ्यायचे आहे. आता हे वाटाणे व्यवस्थित हलवून घेऊया. आता हे वाटाणे ओलसर असल्यामुळे सर्व तेल उडालं आहे बाजूने. आणि आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि नंतर त्यामध्ये मी कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग फोडणीमध्ये टाकली आहे आणि नंतर फ्लॉवर त्यामध्ये टाकून घेतली आहे आणि सर्व मसाला या फ्लॉवरला लावून घेतलेला आहे. आता यामध्ये कांदा, लसूण मसाला, लाल मिरची पावडर, हळद, हिंग मी वापरलेला आहे. आणि आता फ्लॉवर आपण व्यवस्थित आता हलवून घेऊया सर्व मसाले लागेपर्यंत. आणि आता त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित आता 2 मिनटं ती शिजू द्यायची आहे. आणि आता ही आपली फ्लॉवरची भाजी रेडी झालेली आहे. तर बघा मैत्रिणींनो, जास्त कोणताही मसाला नाही, भाज्या नाही न वापरता ही फ्लॉवरची भाजी अगदी टेस्टी अशी ही भाजी तयार होते. तर तुम्हाला ही फ्लॉवरची भाजीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. मिठाचं तर